नमस्कार मित्रांनो, सर्वात आधी तर खरंच मनापासून माफी मागते. गेल्या 5-6 दिवसापासून आपल्या चॅनलवर या सिरियलचे विसरू नको तू मला या सिरियलचे एपिसोड आले नव्हते. काही कारणांमुळे मला व्हिडिओ टाकायला जमलं नाही, त्याबद्दल क्षमस्व. पण आता मी पुन्हा आले आणि यापुढे आपले एपिसोड नियमित येतील. आणि हो, एक गोष्ट तुम्हाला विचारायची होती. आपल्या या सिरियलला तुमचा रिस्पॉन्स आणि व्ह्यूज थोडे कमी मिळताना दिसत आहेत. तुम्हाला ही सिरियल आवडत नाही आहे का? खरं सांगू तर पुढे या सिरियलची स्टोरी खूप छान आहे आणि ट्विस्टनी भरलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही अजून बघायला सुरुवात केली नसेल तर नक्की बघा आणि सिरियलचा आनंद घ्या. तर आजची सिरियल सर्वात आधी तर मनापासून क्षमस्व. आणि हां, जर तुम्ही अजून सिरियलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या रेड बटनवर नक्की क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबून वर सेट करा. तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला खूप पाठबळ मिळतं. चला तर मग वेळ न घालवता वळूयात आजच्या धमाकेदार एपिसोडकडे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण बघितलं होतं की सूर्या आणि वैदेही यांच्यात रक्तदान शिबिरावरून खूप मोठा गैरसमज झाला होता. सूर्या तांडेलने पैसे देऊन माणसं आणली हे कळताच वैदेही त्याच्यावर खूप रागावून निघून गेली होती. सूर्याने तिची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण वैदेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. दुसरीकडे या दोघांच्या मनात एकमेकांविषयी प्रेमाची भावना निर्माण होतच होती. वैदेहीला सूर्याच्या चांगल्या वाईट आठवणी त्रास देत होत्या, तर सूर्या आपल्या मित्रांसोबत जुनं सगळं विसरून आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत होता. पण नशिबाचा खेळ बघा, या दोघांना पुन्हा एकदा नियती समोरासमोर आणते. वैदेही काम करत असलेल्या हॉस्पिटलमध्ये एका अत्यंत गंभीर रुग्णाला आणलं जातं. वैदेहीची सुपरवायझर तिला स्पष्ट सांगते की या पेशंटची कंडिशन हाताबाहेर आहे, त्याला दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवून दे. पण वैदेही आपल्या कर्तव्याला जागते. आपल्या दारात आलेल्या रुग्णाला मी असं सोडू शकत नाही असं म्हणून ती ट्रीटमेंट सुरू करते. पण दुर्दैवाने तो पेशंट वाचत नाही आणि ऑफ होतो. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये मोठा गदारोळ माजतो. पेशंटचे नातेवाईक संतापतात आणि वैदेहीवर आरोप करतात. थेट हॉस्पिटलची तोडफोड करायला सुरुवात करतात. वैदेहीवर मोठा जीवघेणा प्रसंग ओढावतो. ही बातमी सूर्याच्या मित्रांना कळते. ते सूर्याला सांगतात. सूर्या क्षणाचाही विलंब न करता गाडी काढतो आणि थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. तिथे पोहोचताच सूर्या वैदेहीच्या संरक्षणासाठी ढाल बनून उभा राहतो. तो आधी लोकांना समजवण्याचा प्रयत्नही करतो की डॉक्टर मॅडम देवासारख्या धावून आल्या होत्या, पण त्यांचा यात काहीही दोष नाही. पण जमाव ऐकण्याच्या मूडमध्ये नसतो. मारामारी सुरू होते. तेवढ्यात एक माणूस काचेची बॉटल वैदेहीच्या डोक्याला फोडायला धावतो आणि आपला सूर्या क्षणाचाही विचार न करता ती बॉटल स्वतःच्या हाताने अडवून त्याच मागच्या डोक्यात फोडतो. वैदेही हे सगळं बघत असते आणि तिला जाणवत असतं की सूर्या त्याचा जीव धोक्यात टाकून तिला प्रोटेक्ट करतोय ते. आणि तिथे अचानक वरद घाईघाईत येतो आणि वैदेहीचा हात धरून तिला बाजूला नेऊ लागतो. सूर्याला वाटतं की कोणीतरी हा वरद कसा काय वैदेही मॅडमला हात लावू शकतोय. तेव्हा म्हणून सूर्या संतापाने वरदला मागे ढकलतो आणि ओरडतो, तुझी हिंमत कशी झाली डॉक्टर मॅडमला हात लावायची. वैदेहीमध्ये पडत सूर्याला थांबवते आणि सांगते, सूर्या थांब, तो माझ्या आत्तेचा मुलगा आहे. तेव्हा वरद उठतो, हसतो आणि सूर्याच्या तोंडावर मारल्यासारखा बोलतो, ही आमच्या घरची आहे, वैदेही देसाई. वैदेही देसाई हे नाव ऐकताच सूर्याच्या पायाखालची जमीनच सरकते. सूर्याला सर्व जुन्या गोष्टी आठवायला लागतात की तो वैदेहीसमोर देसाई घराण्याबद्दल काय काय बोलत होता. तो ज्या मुलीच्या प्रेमात पडलाय ती त्याच घराण्याची, त्या शत्रूची मुलगी आहे. इकडे सूर्याच्या घरी त्याच्या आजोबांची 25वी पुण्यतिथी असते. सूर्याची आई म्हणजे वच्ची सूर्याकडून दिव्यावर हात ठेवून कठोर शपथ घ्यायला लावत असते की देसाईंच्या रक्ताचा सडा पाडायचा. सूर्या पार कोंडीत सापडतो. एका बाजूला त्याचे निष्पाप प्रेम आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या आईने दिलेली सुडाची शपथ. सूर्याचे वडील त्याला पाठिंबा देतात आणि आईच्या या वागण्याला विरोध करतात. इकडे दुसऱ्या दिवशी वैदेही सूर्याला फोन करते. ती कालच्या प्रसंगाबद्दल त्याला थँक्यू म्हणते आणि सॉरीसुद्धा बोलते. सूर्याचं मन आतून तुटत असतं, पण तो काहीही बोलू शकत नाही. दुसरीकडे दोन्ही कुटुंबात अंतर्गत कारस्थाने पेटली आहेत. तांडेल कुटुंबात सूर्याचा मामा सुधाकर वच्चीच्या विरोधात प्लॅन रचत असतो. त्याला वच्चीचा काटा काढायचा असतो. तर देसाईंच्या घरात वरद, त्याची आई नलू आणि वडील वैदेहीच्या घरीच राहत असतात. या तांडेल आणि देसाई कुटुंबात जुना रक्ताचा वाद असतो. वैदेहीच्या काकाने वच्चीच्या वडिलांचा खून केला असतो असं त्यांचं म्हणणं असतं. याच रागातून तांडेल यांच्या घरून देसाईंच्या घरावर दगडफेक होते. संतापलेला वरद थेट तांडेल यांच्या घरी जाब विचारायला पोचतो, पण तिथे आधीच टपलेली वच्ची, चिंगळी आणि मामा सुधाकर त्याला पकडतात.
सूर्या वरदला वाचवण्याचा आणि तिथून निघून जाण्याचा खूप प्रयत्न करत असतो. पण तो आपल्या आईला स्पष्ट सांगतो, "बयो तू माझ्या मनातून उतरली आहेस. आपण त्यांच्यात काय फरक आपल्या आणि त्यांच्यामध्ये काय फरक राहिला आपण असं वागलो तर?" पण वच्छी ऐकत नाही. इतक्यात वैदेही सूर्याला फोन करते. वैदेही घाबरून विचारते, "वरद तुमच्या घरी आला आहे. त्याला काही करू नको." सूर्या हताशपणे सांगतो की मी खूप प्रयत्न करतोय पण तोही ऐकत नाही आहे. वच्छी आणि चिंगळी मिळून पुण्यतिथीचं काळं साहित्य जे काही वरदच्या तोंडाला फासण्याचा प्रयत्न करतात. शेवटी वच्छी वरदच्या आईला म्हणजे नलूला फोन करते आणि धमकी देते. सूर्या त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतच असतो आणि इथेच आजचा हा थरारक एपिसोड संपतो. आता मित्रांनो पुढे काय होणार? सूर्या स्वतःचा जीव धोक्यात घालून वरदला वच्छीच्या तावडीतून वाचवू शकेल का? आणि या सगळ्या प्रकरणानंतर वैदेही आणि सूर्याच्या नात्यामध्ये कोणता नवीन वाद पेटणार? तुम्हाला काय वाटतं? जर तुम्हाला आजचा हा रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या धमाकेदार एपिसोडच्या रिव्ह्यूमध्ये. धन्यवाद.